दशावतार. दशावतार म्हणजे कोकणातल्या मातीतील रुजलेली, फुललेली अशी अस्सल मराठमोळी लोककला. थोडेसे पैसे आणि शिधा या तुटपुंज्या मानधनावर दशावतार मंडळी शेकडो वर्षांपासून देवासमोर आपली कला सादर करीत आहेत. आता यामागची कारणं खूप आहेत. समाजाला माहिती, ज्ञान, शिक्षण आणि शहाणपण या नाटकामार्फत दिलं जातं. तेही एकदम मनोरंजकरित्या. यामध्ये देवादिकांच्या कथा आणि मुख्यत्वे भगवान विष्णूंच्या 10 रूपांच्या लीलांचं वर्णन केलं जातं. आपल्याला तर माहीतच आहे, भगवान विष्णूची 10 अवतार आहेत. आपल्या भक्तांना संकटात पाहून भगवान विष्णू अवतार घेतात आणि हेच अवतार मानवजातीच्या उत्क्रांतीचे द्योतक आहेत. प्रत्येक अवतारात एक महानाट्य दडलेलं असतं आणि त्यामुळेच हे अवतार लोककलाकारांचा आवडीचा विषय असावे. कोकणातील दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार दाखवणारा कला प्रकार आहे. आता ही दशावतारी नाटकं महाराष्ट्रात नेमकी केव्हापासून सुरू झाली हे नेमकं सांगणं थोडं अवघड आहे. पण संतांच्या वाङ्मयात याचा उल्लेख आढळून येतो. ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू, तुकोबांची अभंगगाथा, तसेच संत तुकारामांची एकची माहुली दशावतार खेळली आणि रामदास स्वामींच्या दासबोधातही याचा उल्लेख दिसून येतो, ज्यामध्ये ते सांगतात की दशावतारात स्त्रिया येतात आणि नेत्रकटाक्षाने अदा करतात. यामध्येच ते पुढे उल्लेख करतात परी अवघे धटिंगण. याचा अर्थ असा होतो की ते सगळे पुरुषच आहेत. दशावतार हा प्रकार दक्षिण कोकणातील म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा व गोव्यामध्ये रुजलेला आहे. तिथेच तो वाढला आणि आजही कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर याच विषयावर एक मराठी चित्रपट आलेला आहे, ज्याचं शीर्षक म्हणजेच टायटल आहे दशावतार. नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार. तर या मूवीचा टीजर आणि ट्रेलर दोन्ही पाहून मी चकित झालो होतो आणि उत्सुक देखील होतो, कारण हा चित्रपट फक्त दशावताराबद्दल सांगणारच नव्हता, तर त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या मर्डर मिस्ट्री बाबतही दाखवणार आहे. तर हा मूवी मी पाहिला आणि यू वॉन्ट बिलीव्ह, एक मराठी चित्रपट ज्याचा मुख्य पात्र 81 वर्षाचा माणूस आहे. त्याच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला पण धमाल गर्दी होती आणि या गर्दीमध्ये मोस्टली सिनियर सिटीजन्स होते, जे की 100% माझ्या मते दिलीप प्रभावळकर सरांना पाहण्यासाठी आले होते आणि पाहण्याजोगे ऍक्टर आहेत सुद्धा ते. त्यांनी रोल केला आहे बाबुली मेस्त्री नावाच्या एका गृहस्थाचा, जो की गावाच्या दशावतारात वेगवेगळी पात्र करण्यासाठी कायम उत्सुक असतो. संपूर्ण मूवीमध्ये त्यांनी भरपूर व्हेरिएशन्स दिलेले आहेत आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही जर का मूवी पाहिला तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा एक ग्लिम्स तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळेल. आणि तुम्हा सर्वांना सांगतो, ट्रीट आहे. त्यांची ऍक्टिंग, त्यांचा परफॉर्मन्स ऑडियन्स म्हणून आपल्यासाठी एक ट्रीट आहे. आणि हीच सेम फिलिंग देते मूवीची सिनेमॅटोग्राफी. उत्कृष्ट आहे एकदम. म्हणजे कोकण, तिथला निसर्ग, तिथले रस्ते, तिथले जंगल, तिथली झाडी, ती जुन्या पद्धतीची कौलारू घरं, म्हणजे हा मूवी एकदम तुम्हाला कोकणात घेऊन जातो. आणि हे काम मेकर्सने एकदम व्यवस्थितपणे केलेले आहे. कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स एकदम व्यवस्थितपणे यूज केलेले आहेत, ज्याच्यामुळे मूवीमधले अंधारातले सीन्स देखील एकदम शार्प आणि क्लिअर दिसतात. लाइटिंगचा वापर, म्हणजे मूवीमध्ये जी नाटकं वगैरे दाखवलेली आहेत, तर स्टेज शो दाखवलेले आहेत, तर लाइटिंगचं काम खूप छान तुम्हाला बघायला मिळेल. सिनेमॅटोग्राफी सोबतच उत्तम म्युझिकही दिलेले आहे. स्पेशली बीजीएम जबरदस्त आहे. आता चित्रपटाचा फर्स्ट हाफ, तर फर्स्ट हाफ त्यांनी 2 पात्रांच्या कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी दिलेला आहे आणि एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ टाइम त्यांनी याच्यात घालवलेला आहे, ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन ॲज अ बाप लेक आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यामधली केमिस्ट्री देखील एकदम उत्तमपणे दाखवलेली आहे. म्हणजे एकदम येतो रिलेटेबल हो गया अशातला प्रकार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये VFX आणि स्पेशल इफेक्ट्सचं काम अप्रतिम आहे. एकंदरीत आजपर्यंत कुठल्याही मराठी चित्रपटात मी असले VFX किंवा स्पेशल इफेक्ट्स पाहिलेले नाहीत. तर हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. या सर्व झाल्या चित्रपटाबाबतच्या पॉझिटिव्ह गोष्टी, ज्या याला उत्कृष्ट बनवतात. पण ज्या प्रकारे नाण्याच्या 2 बाजू असतात, त्याच प्रकारे या चित्रपटात पॉझिटिव्ह गोष्टींसोबत काही निगेटिव्ह गोष्टीही आहेत, ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. यार, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, इतक्या बारीक बारीक छोट्या छोट्या मिस्टेक्स या लोकांनी केलेल्या आहेत, ज्या कोणीही रॅन्डमली कॅच करू शकतं. आता त्यातली पहिली गोष्ट आहे कन्फ्युज्ड रायटिंग. म्हणजे आता दशावतार म्हटलं की 2 गोष्टी माझ्या डोक्यात येतात. आता पहिली म्हणजे भगवान विष्णूंचे 10 अवतार आणि दुसरी गोष्ट जी की मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेली आहे, कोकणातील मराठमोळी लोककला. आणि हा चित्रपट पाहून मला असं जाणवत होतं की या दोन्ही गोष्टींना मिक्स करून दाखवण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे. पण
एक्झिक्युशन मात्र फेल होताना दिसतं आणि ही गोष्ट मला खूप खटकली. आणि याच गोष्टीचा परिणाम असा होतो की चित्रपट जाम प्रेडिक्टेबल होऊन जातो. त्यामुळे मूवी पाहताना बरेच पॉइंट असे येतात जिथं तुमच्या डोक्यात येऊन जातं की आता पुढं काय होईल, आणि नेमकं तेच होतं. आणि याचा परिणाम असा होतो की ती एक सस्पेन्सची जी मजा असते ती येत नाही, आणि मग चित्रपट बघण्याचा मूडच खराब होऊन जातो. आता आणखी बोलायचं झालं तर तुम्ही या मूवीचा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला एक मत्स्य अवताराचा ग्लिम्स दिसला असेल. त्या सीनसाठी देखील मी खूप एक्साइटेड होतो, कारण काय प्लॉट असेल, कुठल्या बिल्डअप नंतर हा सीन आला असेल, असे क्वेश्चन्स माझ्या मनात चाललेले होते. पण एक्झॅक्टली जेव्हा तो सीन येतो, तो फक्त येतो आणि निघून जातो बास. काही बिल्डअप नाही, काही स्टोरी नाही, जस्ट असा येतो आणि निघून जातो. मजा खराब होऊन जाते यार. म्हणजे यार इतकी भारी फ्रेम होती ती यांनी अशीच वेस्ट करून टाकली. तो एक गुजबम्प मुवमेंट होऊ शकला असता जर का त्याला चांगलं रायटिंग मिळालं असतं. आणि वेस्ट केला आहे त्यांनी एक ऍक्टर सुद्धा. भरत जाधव आहेत चित्रपटामध्ये, बट त्यांना वेस्ट करून टाकलं आहे. त्यांना इनफ स्क्रीन टाइमच दिलेला नाहीये. म्हणजे मी लहानपणापासून त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि काय पोटेन्शियल आहे त्यांच्यात ते मला माहिती आहे. पण या मूवीमध्ये त्यांचा प्रॉपर यूजच केलेला नाहीये. सोबतच या चित्रपटामध्ये भयंकर कट्स लावलेले आहेत आणि रॅन्डम आहेत ते. वाटेल तसे कट्स दिलेले आहेत, म्हणजे काही गरजही नसते आणि काही संबंधही नसतो. म्हणजे आता दिवस चालू आहे आणि लगेच पुढच्या फ्रेमला रात्र दाखवलेली आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन दाखवलेलंच नाहीये. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडल्या. पण तरीही मी आवर्जून म्हणेन की सगळ्यांनी हा चित्रपट एकदा पाहाच, कारण आत्ता नाही तर मग कधी. म्हणजे आपण नेहमी पाहतो की लोक म्हणतात की मराठी सिनेमा मागे पडत चाललाय, पण का? तुमच्या आमच्यामुळे. कारण आपण ते सिनेमे पाहतच नाही आणि योग्य तो फीडबॅक आपण देत नाही. तर मी हेच म्हणेन की मूवी फॅमिली फ्रेंडली आहे, सगळ्यांना घेऊन जा, एकदा पहा. बऱ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये मूवी खूप छान आहे. खूप काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुम्ही कदाचित मराठी मूवीज मध्ये आधी पाहिलेले नसतील. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही एकदा घ्या. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल नवा आहे तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा प्लीज. पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र.